समाजात अंधश्रद्धा, अफवा आणि चुकीच्या प्रथांना प्रोत्साहन न देता प्रभू येशू ख्रिस्तांच्या शिकवणीनुसार प्रेम, सेवा आणि मानवतेचा मार्ग स्वीकारावा असं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संलग्न ख्रिश्चन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ख्रिस्तोफर राजमणी यांनी केले आहे. गरीब, गरजू आणि निराधारांना मदतीचा हात देणं हीच खरी श्रद्धा असून प्रत्येकानं सेवाभाव जपावा असं त्यांनी सांगितलं. अंधश्रद्धा नव्हे तर शिक्षण, प्रार्थना आणि समाजसेवेतूनच समाजाची प्रगती शक्य आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. ख्रिस्ती समाजाने एकजुटीने राहून मानवतेचा संदेश सर्वदूर पोचवावा आणि युवकांनी अंधश्रद्धेला बळी न पडता समाज उपयोगी कार्यात सहभागी व्हावे असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. आज ख्रिस्ती समाज काय आहे? ख्रिस्ती समाज म्हणजे प्रेमाळू माणसं आहे. हे लोक प्रेम देतात. हे कोणाचं मध्ये भांडणांमध्ये त्याच्यामध्ये कुठे जात नाही. हे लोकांमध्ये काय आहे, त्यांच्या चर्चमध्ये जायचं, प्रे करायचं आणि घरी यायचं. आज काही वर्षांमध्ये आम्ही बघतोय काही चर्चेस तुटत आहे, काही नन्सला त्रास होतोय, काही फादरला त्रास होतोय आणि काही पास्टरला त्रास होतोय. पण त्याचे कारण कोणी बघितलं नाही का? कारण काय आहे? त्याचं कारण हे आहे की त्याच्या कारणमध्ये काही गोंडू पास्टर आणि धर्मगुरू झालेले आहेत आमचे हिंदुस्थानमध्ये. ते लोक चर्चमध्ये जातात, 6 महिन्यामध्ये ते लोक पास्टर होऊन जातात. आणि पास्टर कोण म्हणजे रिक्षावाला, भाजीवाला आणि मंडईवाला. ते काय चालू आहे समाजाचं? म्हणजे आज ख्रिश्चन धर्माला, येशू ख्रिस्ताला फॉलो करणारे आज किती लोक आहेत? किती आहे? रोमन कॅथलिक आहे, प्रोटेस्टंट्स आहे, बिलिव्हर्स आहे, पेरिस आहे. किती चर्चेस ते फक्त ख्रिस्ताला फॉलो करणारे लोक आहेत. आता तुम्ही असं समजा, तुम्ही लोकांच्या घरपर्यंत का जातात? कारण की तुम्हाला हे कळायला पाहिजे की लोकांपर्यंत घर जाणार तर त्यांच्या चर्च भरतात. चर्च आल्यावर तिकडे 2 पैसे डोनेशन्स येतात. त्याच्यानी ते माणूस काम सोडून ते चर्च ख्रिश्चन समाजात देवाचं नाव फोटो करून ते 2 पैसे कमवतात. आणि आम्ही त्यांच्यासाठी निश्चित आहे, आम्ही ते निश्चित करतात. कारण की ते असं नाही व्हायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेलं आहे तर सर्व धर्माला अधिकार आहे त्यांच्या जाती धर्म वाढवायचा. पण असं आपण चुकीचं जाती धर्म वाढवू नाही शकत. त्याच्यानी जो बेकसूर फादर आहे त्यांना त्रास होत नाही. त्याच्यानी तुम्हाला एवढंच माहिती आहे की समाजामध्ये कोटवामध्ये आज 4 दिवस अगोदर कोटवामध्ये पास्टरवर केस झाला. का केस झालं? म्हणजे त्यांनी कॅन्सर ट्रीट करून म्हणते कॅन्सर ट्रीट करू शकतो. अरे तू माणूस आहे, तू कसं ट्रीट करू शकतो? आमच्या परमेश्वर जागरूक देव आहे, त्यांच्या व्यतिरिक्त कोण नाही करू शकत. जो खरे शब्दांनी त्यांना प्रार्थना करत तो त्याच्याही चंदाही भेटू शकतो. आणि माणसं काय, तुम्ही माणसं म्हणून तुम्ही कोणाचं जन्मामध्ये कोणाचं काही आजारमध्ये तुम्ही त्यांना हे करू शकता. आमच्या मदर तेरेसा हे कोण होते? आमचे मदर तेरेसा पूर्ण जीवन त्याग दिली लोकांसाठी. ते कधी धर्म नाही बघितले आणि कोणाला बोलले नाही की धर्मामध्ये या. किती लोकांसाठी ती काय काय केली ते सगळ्यांना माहिती. आज ती लोक गरिबांसाठी त्याग केली. आमचे फादर लोक ते गरीब तुमचं दार देणार नाही, बोलणार नाही तुम्ही ख्रिस्ती व्हा. आमचे एवढं शाळे आहे, स्कूल्स आहे, हे आम्ही पहिल्यांदा इंडियन आहोत आणि आम्हाला शिकलेलं आहे ऑल इंडियन्स आर ब्रदर्स अँड सिस्टर्स. त्यांना प्रेम करावं आणि सगळं धर्मामध्ये सगळं समान. तर आमच्या ख्रिस्ती समाजमध्ये आम्हाला तुम्ही असं नको बघा. जो ढोंगी पास्टर्स आहे, धर्मगुरू आहे, जो समाजाचं नाव खराब करत आहे त्यांना तुम्ही अटक करा. आम्ही तुमच्या संगती आहे. आणि जो चांगले पास्टर्स आहे, जो चांगले प्रिस्ट आहे, नर्स आहे, त्यांना प्लीज त्रास नको. तुम्ही बघा. आणि जो चांगले आहेत त्यांना त्रास झाला तर आपण त्यांच्यासाठी उभं राहणार. फक्त एवढंच बोलायचे तर तुम्ही 2 पैशासाठी धर्माचं नाव खराब नको करा. आणि हे विनंती करून मी माझं बोलणं समाप्त करतोय. जय भीम.